हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला ढोबळी मिरची शिमला मिरचीची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे मिरच्या घेतलेत मी पाव किलो। हे त्यासाठी लागणारे शेंगदाणे आहेत, हे कच्चे शेंगदाणे आहेत। हा कांदा फोडणीसाठी, हे जिरे, हे लसूण आहे, हे आल्याचे तुकडे आहे, कोथिंबीर आहे। आता वाटण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे कोथिंबीर घेतलेली आहे धुवून, लसूण पाकळ्या, आलं, जिरं आणि शेंगदाणे मी असं कच्चंच टाकणार आहे, कारण का कच्च्या शेंगदाण्याचा चांगला होतो मसाला भरून। शेंगदाणा भाजायचं नाहीत, असं तुम्ही करून बघा। कच्चं शेंगदाणा घालून याची गिरवी छान लागते। हे मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं। आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं, जास्त बारीक पण करायचं नाही, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं। ही मिरचीची अशी मी देठे काढून घेतलेली आहे। आता ही मिरची अशी मधून कट करायची, अशी कट करायची आणि हे बी पण काढून घ्यायचं। आता धुवून स्वच्छ यामध्ये मसाला भरायचा। आता अशाच कट करून घेणार मिरची। हे असं चिरून आतलं बी काढून घेतलेले, 2 पाण्याने आता मी धुवून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मसाला भरायचा। आता चवीप्रमाणे यामध्ये तिखट मीठ घालायचं आहे। आमचं तिखट कोल्हापुरीचं आहे, त्यामुळे आमचा सगळा मसाला मिक्सच असतो कोल्हापुरीचा। त्यामुळे आम्हाला वरतून जिरं धन काय घालण्याची गरज लागत नाही। हा गरम मसाला आहे, 1 चमचा। आता मिक्स करून घ्यायचं आहे। यात कोथिंबीर घातली की त्याला चांगली चव येते, टेस्ट येते। त्यामुळे कोथिंबीर वाटूनच घालायची त्यामध्ये। आता हे असं एक करून असा मसाला भरून घ्यायचा आहे। हा आता असं भरून घेतलेलं मी हे। आता ह्याला फोडणी करायची, ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा। आणि शेंगदाणे पण भाजायचे नाहीत, कच्चेच घालायचे। कच्च्या शेंगदाण्याची टेस्ट होते। गॅस चालू केलेला आहे, तर कढई गरम झालेली आहे, तेल टाकायचं आहे। आपल्याला पाहिजे तेवढं कमी जास्त तुम्ही तेल घालू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा, जिरं घालायचं अर्धा चमचा, आता कांदा टाकायचा, हळद घालायचा 1 छोटा चमचा, जे अडगीचं तिखट आहे ते थोडंसं मी टाकणार आहे। आता कांदा पण भाजलेला आहे, तर त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहे। आता थोडंसं परतून घ्यायचं यामध्ये। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आणि पाणी घालायच्या आधी मंद गॅसवर असं शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवून। पाणी नाही घालायचं, अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे।
आता मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवायचं आणि गॅस बारीकच करायचा आहे. बारीक गॅसवर एक 7-8 मिनिटं लागतील शिजायला. आता 7-8 मिनिटं झालेली आहे. मी एकदा बघितलेलं आहे उघडून. बघा कशी छान अशी शिजलेली आहे दिसायला पण. हे आता पाणी टाकलेलं नाही मी, हे वरचंच वाफेचं पाणी येऊन पाणी झालेलं आहे त्यामध्ये. आता खाण्यासाठी तयार आहे शिमला मिरची. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आता गॅस बंद करा. बारीक गॅसवरच ठेवायचं एक 7-8 मिनिटं. पण 1-2 वेळा बघायचं आहे उघडून, नाही तर खाली लागू पण शकतं. हे वाफेचं पाणी होऊन शिजते. आता वर कोथिंबीर पण टाकायची आहे. खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान दिसायला लागली. शिमला मिरची खाण्यासाठी तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.